कांद्याच्या पाता उडी मारता मारता हे बी पडून गेलं असतं बुवा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आज आपला शेवटचा दिवस राहील असं आपल्याला वाटत आहे. कारण काय उगा 2-4 वाफे राहिलेत काढायचे आणि मग काय आपलं टेलर भरलं एवढं मारित होतं. आयला म्हणलं पडशीन बा त्याच्यावरून ती 5 चोपायच्या नादात तुला चुपून घेशील. जाऊ द्या, हे बघा पार थोडं राहिलं होतं आणि आपण चाललो होतो ह्या आपल्या वाफ्यातून दचक करत. मग काय आपलं ठिबक पण होतं. आल्यावर म्हणलं यायला आता ठिबक गोळा केले की नाही तर कसं तर म्हणलं आहे ना ट्रॅक्टर, चला मग ट्रॅक्टर मध्ये टाकू. मग काय एक ट्रॅक्टर मध्ये टाकून सगळे 7-8 ठिबक आपण ट्रॅक्टर मध्ये टाकले त्याच्यावर पाठ टाकले, निघलो डायरेक्ट घराकडे. ट्रॅक्टरला बी असं चालू होतं ना, इथून तिथून रस्त्याने नुसती पात करून दिली होती. त्याला बी काय करावं आणि काय नाही. आता ती पात गोळा कोणी करायची, घरचे बोलतील ते तरी वेगळं. जाऊ दे म्हणलं. ट्रॅक्टर घरी आला तर आला बी, यायला त्यातलं बी डिझेल संपून गेलं. नियम घरापुढं आला आणि डिझेल संपलं. चला म्हणलं मग डिझेल आणायला. मग काय घेतली फटफटी डायरेक्ट निघलो आपण विसापूरला डिझेल आणायला. विसापूरला आलो, टाकी फुल करून घेतली, म्हणजे ड्रम फुल करून घेतला. डायरेक्ट रेल्वे सोबत शर्यत खेळत निघलो होतो आपण घरी. यायला म्हणलं नको बा रेल्वे सोबत शर्यत, कुठे रेल्वे बिर्वे हरवून जाईल. जाऊ दे. मग काय आल्या डायरेक्ट आधी ट्रॅक्टरचं झाकण खोललं आणि ट्रॅक्टरमध्ये डिझेल ओतून दिलं. आणि काय त्याने तर ट्रॅक्टर तर पुरा खोलून टाकला होता. काय मला वाटलं आता रस्त्यावर सर्व्हिसिंग करतोय का काय न. जाऊ द्या म्हणलं. मग काय पाती खाली केली, ठिबक इथं टाकून दिली. संध्याकाळी डायरेक्ट आपण आलतो 12 वाजता भरणं. 11 वाजता लाईट आली होती. यायला काय एअर बी फुल भरलेले होते. चला म्हणलं. मग काय बाबाला म्हणलं यायला तू मोटर चालू करीत राहा. मग काय बाबाचं बटन टाकलं, निघलो आपण डायरेक्ट भरणं करायला. विषयच नाही होत तिथं. मग काय संध्याकाळी आलो होतो. आपल्याला काय भुईमुगाचं आणि कडवाळाचं भरणं करायचं होतं. मग काय बँड खोललं डायरेक्ट निघलो. आलो तेव्हा काय पार 1:30 वाजले भरणं होता. जाऊ द्या आपण झोपतो, तुम्ही बी झोपा. धन्यवाद.